आज का मटन का प्रोग्राम, एक मस्त रश्श्यातून चिकनच्या फोडी बाहेर काढणं सुरू आहे. हे माझी मम्मी, या छोटू, चंदू भाऊ, ही टिंगरी मस्तपैकी 5-6 जणांचा स्वयंपाक. चुलीवरचं मटण खाण्यात मजा येते. मटणाचा बेत जबरदस्त. या जेवाले मित्रांनो, आज मटणाचा बेत आहे. मस्त खतरनाक मटण, अगदी गावरानी पद्धतीने हे मटण बनवलेलं आहे. खतरनाक पद्धतीने रस्सा, आणि हे मटण आम्ही फोडी अलग काढत असतो आणि त्याला परत फ्राय करत असतो की जेणेकरून मटणाला स्वाद येणार. तिचा अभ्यास चालू आहे. हीच रूम, गावातली रूमची मजा. त्या पद्धतीनं याला मग डबल फ्राय करायचं का? हिरवा सांबार वरून स्वाद आणणारा. वाह, ही होईना बात, मजा. अगं आई, मग थंड झाल्यावर टाकायचं वरून त्याला, ते नंतर तो सोडणार तसा. आहे का नाही? झाकून ठेव. हो, राहू दे. आता मस्त आता हे फ्राय करणं सुरू आहे. मटण जे मगाशी बोट्या अलग काढल्या होत्या त्या आता फ्राय करून मस्तपैकी त्याला 1-2 उकळी येऊ द्यायची आणि चांगलं तापलं मस्तपैकी भात, मटण आणि भाकरी खायच्या. पोळ्या पण खाता येते आपल्याला. आता माझ्या आईनं झाकून ठेवलं, मग त्याला चांगला वाफेच ते लवकर शिजते. आता माझ्या आईनं उघडं पण केलं आहे. आणि हा सांबार आहे. परत त्याला सांबार टाकायचा. त्याला आम्ही सांबार म्हणतो, याला कोथिंबीर म्हणतात का नाही. मस्तपैकी टाकायचं. आता हे चुलीवरचं मटण खाण्यामध्ये जी मजा येते ते स्टोववरचं किंवा गॅसवरचं मटण खाण्यात मजा येत नाही, असं माझी आई म्हणते. हे माझ्या आईचं म्हणणं आहे नाही. दाखवून ठेवा. आता पुढील भाग नेक्स्ट व्हिडिओमध्ये. हे बघा, आता आमचे ताट सजलेले आहे. त्याच्यातला रस्सा वाटेमध्ये टाकलेल्या ह्या पोळ्या, दवडीतल्या पोळ्या, मस्तपैकी हे फ्राय केलेलं चिकन, रस्सा. आता ताट सजलेलं आहे आणि थोड्या वेळात आता आम्ही जेवण करणार आहोत. तुम्ही सर्वजणी जेवायला या.